गुरु नरेंद्र महाराज के, सनातन हिंदू धर्म के, गो माता के, भारत माता के, वंदे। आजच्या या खास कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावरती असलेले जगद्गुरु रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्य महाराज जी, कनिफनाथ नाथ महाराज जी, बाकी व्यासपीठावरती असलेले सगळे महाराज आणि समोर उपस्थित असलेले सगळे मान्यवर आणि या संप्रदायाच्या सगळ्या भक्तगणांना मी सर्वात अगोदर मनापासून आपल्या सगळ्यांना नमस्कार करतो आणि गोव्यामध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो। गोमंतकातील इतिहासातील ही महत्वाची गोष्ट आहे। आज दोन गोष्टी ह्या गोव्यामध्ये गोमंतकामध्ये घडलेल्या आहेत। एक सर्वात महत्त्व म्हणजे जुने गोवे या ठिकाणी असणारे सर्वात प्राचीन असं मंदिर जे एकेकाळी उद्ध्वस्त करण्यात आलं होतं आणि कितीतरी वर्षानंतर आपण जे म्हणतोय की गोवेश्वर महादेव मंदिर या नावाने नरेंद्राचार्य महाराजांनी जे मंदिर निर्माण केलं, त्या निमित्तानं मी पूर्ण गोमंतकाच्या वतीनं, गोव्यातील सगळ्या लोकांच्या वतीनं मी शतशः म्हणजे महाराजांचं खूप खूप नमन करतो। त्यांचे आशीर्वाद या गोमंतकासाठी असेल। आणि फक्त शिवमंदिर नाहीये तर मी म्हणेन की त्याने फक्त एक शिवमंदिर केलेलं नाहीये, तरी 12 ज्योतिर्लिंग, या ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेण्यासाठी आपल्याला 12 ठिकाणी महाराष्ट्रात जावं लागेल। त्या एकत्र या ठिकाणी ही 12ही लिंग आणून जे ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेण्यासाठी गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटका लोकातील कुठेही जायची गरज नाहीये, तर फक्त एकच गोवेश्वराच्या मंदिरामध्ये आल्याने आपल्याला 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन या ठिकाणी होईल। आम्ही गोवेकर भाग्यवान आहोत, कारण इथं ज्योतिर्लिंग या ठिकाणी स्थापन करणं ही आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे। आणि या गोवेश्वराच्या मंदिरामध्ये अशा पद्धतीने ही 12 लिंग झाल्यानंतर नक्कीच मी म्हणेन की मी भाग्यवान आहे की या मंदिराचं म्हणजे प्राणप्रतिष्ठान करण्याचा सोहळा या निमित्तानं मला मिळाला। मी महाराजांचा पुनश्च एकदा खूप खूप धन्यवाद म्हणतो पूर्ण गोमंतकीयाच्या वतीने, की मी स्वतः मुख्यमंत्री असताना म्हणजे जी गोष्ट पुढची 500 वर्ष सुद्धा या इतिहासात त्यांची नोंद राहील, जगद्गुरु नरेंद्र महाराजांची नोंद ही पुढच्या 500 वर्षासाठी या गोमंतकामध्ये राहील, एवढं मोठं कार्य त्याने या गोव्यासाठी केलेलं आहे। आणि दुसरी महत्वाची गोष्ट, जो इतिहास आपण म्हणतोय की गोवा ही सांस्कृतिक भूमी आहे, गोवा ही धार्मिक भूमी आहे। गोव्यावरती कित्येक वर्ष पोर्तुगीज असेल किंवा मुघल असेल याने या ठिकाणीचा म्हणजे मंदिरं, मठ आणि धर्म नष्ट करण्याचा प्रयत्न केला, पण गोव्यातील लोकांनी पुनश्च एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुळे हा धर्म इथे जर ठेवण्याचं काम कोणी केलं असेल तर या गोमंतकातील लोकांनी केलं। आणि म्हणून आम्ही म्हणतो की देव, धर्म आणि देश या 3 गोष्टी आपल्यासाठी ज्या खूप महत्वाच्या आहेत, आणि या तिन्ही गोष्टीसाठी सगळ्यात महत्वाचं कार्य जर कोण करत असेल तर जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज जी हे आज सगळ्या आपल्या कार्यातनं हे कार्य खूप मोठ्या प्रमाणामध्ये फक्त गोवा आणि महाराष्ट्र नाही तर पूर्ण भारतभर हे त्यांचं कार्य खूप मोठ्या प्रमाणे सुरू आहे। त्यांच्या कार्यासाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो। मी त्या कार्यावरती आज बोलणार नाहीये, पण गोवेश्वर मंदिराच्या वतीने आज या ठिकाणी जो गोमंतकावरती त्याने जो ग्रंथ लिहिला महाराजाने, हा ग्रंथही तेवढाच महत्वाचा आहे। गोव्यातील जे कित्येक शतकांचा इतिहास, गोव्यातील धार्मिक इतिहास यामध्ये जो लिहिला आहे तो पुढच्या 500 वर्षासाठी मार्गदर्शन राहील, हेही तेवढंच महत्वाचं आहे। गोवेश्वर महिमा संहिता हा ग्रंथ जो स्वतः महाराजांनी लिहिला, म्हणजे महाराजांचं गोमंतकावरती, गोव्यावरती किती प्रेम आहे ते बघा, की गेल्या कित्येक वर्षापासून, गेल्या 30 वर्षापासून
कंटिन्युअसली ते स्वतः गोव्यामध्ये येतात. गोव्यातील लोकांची म्हणजे मी म्हणेन गोव्यातील लोकांची ते सेवा करतात. दीनदुबळ्यांची सेवा करणं, अडलेल्या नडलेल्याला मदत करणं आणि विशेष करून काल ज्याने धर्म परिवर्तन केला होता त्यांना पुनश्च एकदा हिंदू धर्मामध्ये त्याने घेणं हे महत्वाचं कार्य हे त्यांच्या यामध्ये घडलेलं आहे. म्हणून मी त्यांना खूप खूप म्हणजे शुभेच्छा व्यक्त करतो. मी फक्त हे जे गोवेश्वर शिव मंदिर या ठिकाणी जे झालेलं आहे ते गोव्यातील स्पिरिच्युअल टुरिझमासाठी खूप मोठा वाव देण्यासाठी म्हणजे जी लोक गोव्यामध्ये येतील ती लोक या गोवेश्वर शिवमंदिरामध्ये नक्कीच येतील. या ठिकाणीचं स्पिरिच्युअल टुरिझम खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होण्यासाठीही म्हणजे महाराजांचा खूप मोठा हातभार असेल. मी सतोदित म्हणत असतोय की महाराजांच्या कृपेने आपण जसं स्पिरिच्युअल वातावरण या गोव्यामध्ये निर्माण करण्याचं काम खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण सातत्याने करत आलेला आहात. आजच्या ह्या आपल्या गोवेश्वर महिमा संहिता यासाठी आपले गव्हर्नर पशुपती अशोक गजपती राजूजी हे स्टेजवरती जरी नाही आले तरी या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी ते या ठिकाणी येणार आहेत. थोड्याच वेळाने ते स्वतः म्हणजे या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. मी त्यांचंही खूप खूप स्वागत करतो आणि जास्त न बोलता कृतीतून जो कार्यक्रम आपण सातत्याने करून दाखवतो. गेले 3 दिवस पूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक आणि आजूबाजूच्या सगळ्या राज्यातनं जी सगळी लोक या ठिकाणी आलेला आहे. परत एकदा मी गोवा सरकारच्या वतीने आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांना म्हणजे महाराजाच्या कार्याविषयी मी काही वेगळं सांगायच्या गरज नाही आहे. ब्लड डोनेशन कॅम्प असेल किंवा अन्नदानाचे कार्यक्रम असतील किंवा भक्तिमय वातावरणामध्ये व्यसनमुक्तीचे कार्यक्रम असेल, या सर्व कार्यक्रमामध्ये महाराज सदोदित अग्रेसर असतात. महाराजांचं मार्गदर्शन आपल्या सर्वांना सदोदित मिळत असतंय. आजच्या या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये सत्य, संयम आणि सेवा अंगीकार करण्यासाठी आपण सातत्याने सगळेजण कार्यरत असतो. समाजातील दुर्बल घटकांना हातभार देण्यासाठी महाराजांचा खूप मोठा हात आहे. व्यसनमुक्त आणि संस्कारित समाज घडवण्यासाठी समाजातील महाराजांचं काम खूप मोठं आहे आणि त्याचबरोबर पर्यावरण रक्षण आणि निसर्ग संवर्धन यामध्येही काम खूप मोठ्या प्रमाणामध्ये महाराज करतात. आणि या निमित्ताने का असेना तमाम भारतातील संत महंत आज या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित राहिले. म्हणजे आपण म्हणतोय की पूर्ण भारतभरातले वेगवेगळ्या ठिकाणीचे संत आपल्या गोव्यामध्ये येणं आणि त्यांचं दर्शन घेण्याचं भाग्य आपल्या सर्वांना लाभणं हेही आपलं खूप मोठं परम भाग्य आहे. या पद्धतीने म्हणजे गोमंत भूमी आज ही गोमंतरेश्वराची भूमी झालेली आहे. म्हणजे आपण म्हणतोय की गोमंतकामध्ये जो महादेव म्हणजे स्वतः शिवशंकर इथं वास्तव्य करतात त्या वास्तवेश्वराला आज स्वामीजीने गोमंतकेश्वर असं जे नाव दिलेलं आहे त्यासाठी मी पुनश्च एकदा त्यांना खूप खूप प्रणाम करतो. आणि आजच्या या कार्यक्रमाला समस्त गोवेकरांच्या वतीने मी त्यांचा धन्यवाद देतो आणि त्यांना त्यांचा आशीर्वाद हा गोव्यावरती आणि माझ्यावरतीही असाच असून दे हे महाराजांकडे मी मागतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. पुनश्च एकदा माझ्या बरोबर भारत माता की, भारत माता की, नरेंद्राचार्य महाराज के, नरेंद्राचार्य महाराज के, गो माता के. खूप खूप धन्यवाद.